सुमारे 350 वर्षापूर्वी वैद्यकीय क्षेत्र प्रगत झालेले नव्हते. बहुतांश डॉक्टर वनौषधी व आयुर्वेदिक औषधे देऊन रोगांवर इलाज करीत असत. ज्यावेळी एखाद्या भागात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव व्हायचा त्यावेळी लाखो लोक मृत्युमुखी पडायचे. लोकांमध्ये वेगाने रोगाचे संक्रमण व्हायचे. 1700 ते 1800 या शतकात फक्त युरोपमध्ये साथीच्या आजाराने 6 करोड लोकांचा मृत्यू झाला. लोक यास देवीचा प्रकोप किंवा शाप मानायचे. सन 1721 मध्ये स्मॉलपॉक्स म्हणजेच देवी, कांचण्या म्हणजे चिकनपॉक्स या साथीच्या आजाराने अमेरिकेतील बोस्टन येथे अर्धी जनसंख्या प्रभावित झाली होती. त्यात जवळपास 10% लोकांचा मृत्यू झाला. अशा काळात या आजारांवरील व्हॅक्सिनचा शोध अत्यंत महत्त्वपूर्ण होता आणि त्यांचे संपूर्ण श्रेय जाते डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांना. आज या रोगांचे जगभरात संपूर्ण निर्मूलन झाले आहे, ते या लसीकरणामुळेच. डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा जन्म 17 मे 1749 ला ग्लॅस्टरशायर, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील चर्चमध्ये फादर होते. एडवर्ड यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत झाले. तेथे बुद्धिमान विद्यार्थी असा त्यांचा लौकिक होता. त्यास जीवशास्त्र विषयात विशेष रुची होती. लहान वयातच आपण डॉक्टर व्हावे अशी एडवर्ड यांची इच्छा होती. मनातील स्वप्न पूर्ण झाले. एडवर्ड हे अनुभवी सर्जन डॉक्टर डॅनियल लुडलो यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत होते. त्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी एडवर्ड हे महान शरीरशास्त्रज्ञ डॉक्टर जॉन हंटर यांच्या मार्गदर्शनात लंडनच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये प्रवेशित झाले. डॉक्टर हंटर यांची एक अभ्यासू व प्रयोगशील व्यक्तिमत्व अशी ओळख होती. एडवर्ड यांच्यातील बुद्धिमत्तेची चुणूक त्यांना जाणवली. वैद्यकीय शास्त्रातील विविध प्रयोग करण्यात ते गुंतलेले असायचे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रथम प्रयोग स्वतःवरच करीत असे, ज्यामुळे त्यांना असाध्य असा रोग झाला. त्यांची झळ त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना पोहोचली. या सर्व प्रकारांमुळे एडवर्ड यांचे मन व्यथित झाले. डॉक्टर हंटर हे एडवर्ड यांचे चांगले मित्र झाले. एडवर्ड यांचे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर डॉक्टर हंटर यांच्या सल्ल्यानुसार ग्रामीण भागात कार्य करण्यास सुरुवात केली. आपल्याच गावात व परिसरात त्यांनी वैद्यकीय सेवेचा प्रारंभ केला. सूक्ष्म निरीक्षण व प्रयोगशील वृत्तीने एडवर्ड रुग्णसेवा करायचे. दरम्यान डॉक्टर हंटर यांच्याशी पत्रव्यवहार सुरूच होता. औषधीयुक्त वनस्पतीची माहिती थोड्या प्रमाणात लोकांना होतीच. काही आजार हा लहानपणी जर झाला तर तो पुन्हा होत नसे आणि लहान वयातील आजारावर इलाजही तुलनेत सोपा होता, अशीच धारणा स्मॉलपॉक्स आणि चिकनपॉक्स या आजाराबद्दल होती. साथीच्या रोगाबाबत प्रचलित होती. त्यांचे निरीक्षण डॉक्टर एडवर्ड करीत होते. ग्लॅस्टरशायर हा ग्रामीण भाग होता. गाईचे दूध विकून उदरनिर्वाह करणारे पशुपालक त्या ठिकाणी राहत असत. त्यातील एक दूधवाला डॉक्टर एडवर्ड यांच्याकडे दूध आणायचा. एकदा त्या दूधवाल्याच्या हातावर एडवर्ड यांनी खूप पुरळ बघितले. काउपॉक्स हा रोग आहे हे त्यांच्या लक्षात आले. प्रथम दुधाळ प्राण्यांना हा रोग होतो आणि मग संक्रमित होऊन माणसांना होतो. तसेच ज्यांना काउपॉक्स होतो त्यांना स्मॉलपॉक्स होत नाही, याची कल्पना डॉक्टर एडवर्ड यांना होती. डॉक्टर हंटर यांच्या प्रोत्साहनामुळे डॉक्टर एडवर्ड यांनी आपले संपूर्ण लक्ष काउपॉक्स या रोगावर केंद्रित केला. काउपॉक्सच्या तब्बल 27 रुग्णांनी तपासणी केली व नंतर 1796 मध्ये
आपल्या प्रयोगाचा निकाल प्रकाशित केला. त्यावर बऱ्या वाईट प्रतिक्रियासुद्धा आल्या. डॉक्टर एडवर्ड यांचे शोधकार्य सुरूच होते. दरम्यान त्यांनी एक धाडसी प्रयोग केला. जिमी पिप्स नावाच्या 8 वर्षीय मुलाच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन त्याला काउपॉक्सचे लिम्फ इंजेक्शन दिले. तो बालक गंभीर आजारी झाला. डॉक्टर एडवर्ड यांनी त्यास नंतर चिकनपॉक्सच्या लिम्फचे इंजेक्शन दिले. मात्र जिमीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तो एकदम बरा झाला. महत्त्वाच्या लसीचा शोध लागला. डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांच्या या अभूतपूर्व शोधामुळे जग आश्चर्यचकित झाले. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. साथीच्या रोगाची प्रथम लस अशा प्रकारे शोधल्या गेली. खूप लोकांनी डॉक्टर एडवर्ड यांचे अनुकरण केले, परंतु अपूर्ण ज्ञानामुळे काही लोकांचा मृत्यू झाला. ज्यावेळी परिस्थिती स्थिर स्थावर झाली त्यानंतर डॉक्टर एडवर्ड यांनी स्मॉलपॉक्स व चिकनपॉक्सची लस तयार केली. अनेक रुग्णांवर त्याचे प्रयोग केले. साऱ्या जगाने डॉक्टर एडवर्ड यांच्या शोधाला मान्यता दिली. नाईटहुड या सन्मानित झालेले डॉक्टर एडवर्ड जेन्नर आता तर सर एडवर्ड जेन्नर झाले. 20,000 पाऊंडाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने त्यांना मानाची पदवी प्रदान केली. रशियाच्या झारने आणि नेपोलियनने सुद्धा डॉक्टर एडवर्ड यांना शुभेच्छा दिल्या. जगभराने त्यांच्या शोधाची दखल घेतली. डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी आपले पुढील आयुष्य आपल्या गावातच व्यतीत केले. जानेवारी 1823 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शोधामुळे जग रोगमुक्त झाले. त्यानंतर लहान मुलांच्या आजारावर वेगवेगळ्या लसी शोधल्या गेल्या. डॉक्टर एडवर्ड यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन नंतर डॉक्टर जोनास साल्क यांनी पोलिओची लस शोधली व पुढे वैद्यकीय क्षेत्रात मैलाचा दगड डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी प्रस्थापित केला. 1853 मध्ये ब्रिटिश पार्लिमेंट्सने हे लसीकरण सक्तीचे केले व तेव्हापासून हळूहळू जग देवीमुक्त व आजारमुक्त झाले. आपल्या भारतामध्ये सुद्धा 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच देवी आजाराच्या निर्मूलनास वेग आला. 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच स्मॉलपॉक्सने मरणाऱ्यांची संख्या अचानक कमी झाली व संपूर्ण जग देवीमुक्त झाले. धन्यवाद त्या थोर डॉक्टरांचे. आज आपण बाळाच्या जन्मानंतर लसीकरणात करण्यात येते. धन्यवाद जगाला सुखी करण्याबद्दल. वी आर व्हेरी व्हेरी थँकफुल टू हिम फॉर मेकिंग अस हॅप्पी. धन्यवाद.